यांच्या विरोधात बोलतो म्हणून 2 दिवसापूर्वी 2 अकाउंट उडवले. अरे अकाउंट उडवले म्हणजे आवाज दबत असतो का? येता येता दुसरं उडवलं 5 लाखाचं. एवढे घाबरलेत हे, एवढे घाबरलेत कारण की शेतकऱ्यांची एकजूट व्हायला लागली, शेतकरी एकत्र यायला लागलाय. दादांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं. कांद्याच्या आंदोलनामध्ये बघा, सुरुवातीला 12 रुपये 35 पैसे वाढवलं. जशी जशी शेतकऱ्यांची एकजूट वाढायला लागली, दादांचा तीव्र विरोध चालू झाला. त्यानंतर 15 रुपयाच्या वर भाव केला ना, आता काहीतरी 16.5 रुपये केलाय. मग तुम्ही असं खुडत खुडत देण्यापेक्षा एक खट्या का देत नाहीत? गोष्टी देत असताना तुम्हाला सतत समित्या आणि निकष का लागतात? आणि तुमचा तो पात्र शब्द नेमका कोणत्या पुस्तकात आलाय तो एकदा बघावा लागेल. नेमका यांनी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलाय? कोणतीही गोष्ट मागितली की पात्र शब्द टाकणार. त्या पात्र शब्दामध्ये शेतकऱ्यांची अख्खी कर्जमाफी ही फसवी झाली. शेतकऱ्यांच्या हाती काहीही भेटणार नाही. शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय. आणि कोणी बोललं की एक तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, एक तर त्याचे अकाउंट बंद होतात आणि त्याला जेलमध्ये डांबल्या जातं. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत असताना काही भांडुळ परत अजून खाली कमेंटमध्ये बोलतात की हे फक्त स्टंट चालू आहे वगैरे वगैरे. 1-2 दिवस उपाशी येऊन बसा की. 4-5 तर भांडगुळ सोडलेत सरकारने. अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकारचोटासारखं बोलतात, हे दलिंदरासारखं. अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे. तुम्ही माणसं नाहीत, राक्षस आहात. तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये. पण आम्ही पण खमकेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्ही आतापर्यंत आमचं रुमणं त्या अवतावरती धरून 2 फूट आतमध्ये आऊत खुपसलंय शेतामध्ये. आमच्या शेतीची मशागत केली आहे. तेच रुमणं काढून, तेच रुमणं हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्याची आणि तुमच्या ढुंगणाची मशागत करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. आमच्या आसुडाचा आवाज ऐकला तर तुमच्या कानातून रगात निघल. त्यामुळं सुधरा. या 2 अटी मागे घ्या. सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटू द्या. बँकांचे वसुली एजंट असल्यासारखं वागू नका, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील. आज ही वज्रमूठ एवढी मोठी होईल की या वज्रमुठीने तुमच्या डोक्यावरती प्रहार केला तर कुठे पाताळाला जाताल समजणार पण नाही. अरे यांना लाजा वाटायला पाहिजेत. देत असताना जरा नीट तरी द्यायचं ना. निकष लावून द्यायचंय तर द्यायचं ढोंग कशाला करायचं? मतांपुरता शेतकरी लय महान असतो यांच्या नजरेमध्ये. पण मतं भेटली, सरकार आलं, सत्तेमध्ये बसले, ढुंगणाखाली खुर्ची भेटली की झालं, शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफीचं गुऱ्हाळ मागचं 1 वर्ष चालू आहे माहितीये. आता GR काढलाय. GR काढताना म्हणले की आचारसंहिता झाल्यावर. मग GR बी आचारसंहिता झाल्यावरच काढायचं ना. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त फसवायचं. प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त तोंडाला पानं पुसायची आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त खेळवत ठेवायचं. हे काम हे इथलं सरकार करतं, हे पाप आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी